ते काय? धिरडे. पाहू बरे. बसा. दिसते तर छान आहे. उत्तम झाले आहे रमाबाई. अहो एवढे उत्तम धिरडे झाले आहेत तरी तोंड का उतरलेले? कारण याचे घीवर व्हावयास हवे होते. म्हणतात ना, करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. त्यातला प्रकार झालाय माझा. शेवटी घीवर नाही ते नाहीच जमले. अहो पण धिरडे जमले की, आणि घीवर जमले नाही म्हणून तुम्ही टाकून दिले का सारे? नाही ना. उलट कल्पना लढवून त्याच जिन्सांमधून दुसरा पदार्थ केलात, आणि तोही उत्तम. म्हणजे पाककलेतील हे यशच म्हणावयास हवे. रमाबाई, असे चुकत माकत पण आपले आपण शिकण्यातच खरी मौज असते. तेव्हा आता दडपण टाकून या अशा चुकांचाही आनंद घ्यावयास शिका. म्हणजे पहा ध्येय साध्य होते की नाही ते. पहा, बोलण्याच्या नादात धिरडे थंड झाले. तेवढे गरम करून आणाल म्हणजे आम्ही 2-3 तरी नक्की संपवू. आणते, आणि सोबत चटणी देखील आणते करून. पहा, जमले ना गणित? आलेच. या. मुक्ता, अगं नीट जेवलीस न ग तू? मला नाही वाटत तसे. नाही म्हणजे तिचे म्हणणे असे होते की आपल्याला वाढून झाल्यावर ती बसेल, पण आपण तिला सवाष्णींच्या पंक्तीस बसावयाचा आग्रह केला ना, त्यामुळे ती संकोचली असेल. अगो बाई, अगो मुक्ते, जेवणाच्या बाबतीत संकोच करून काहीच उपयोगाचा नाही हो. अशाने तुझेच पोट उपाशी राहायचे. आणि तशीही दिवसभर तू इथेच असतेस, काही ना काहीतरी काम करतच असतेस. रिकामी थोडीच का बसून असतेस? मग जेवायच्या बाबतीत संकोच करायचा नाही, कळले? आता जेवणे झाल्यावर पुन्हा गोधड्याशिवायच बसायचे आहे, तेव्हा येईलच ही. नाही नको माई. अगो तिचे काका घरी एकटे असतात, तेव्हा आधेमध्ये घरी फेरी ही मारलीच गेली पाहिजे. आपले इकडचे झाले की स्वयंपाकघरातले आवरून घेईल आणि काकांकडे एकदाच जाऊन येईल, आणि नंतर वळेलच गोधड्यांकडे. काय गो मुक्ते, येशील ना? पांडुरंगा, आता वहिनी साहेब धिरडं घेऊन गेले आहेत खऱ्या, पण मालक काय म्हणतात कोणास ठाऊक. हो ना, वहिनींनी खूप आटापिटा केला पण नाही जमले घीवर. अहो कसं जमणार आबा भाऊ, कसं जमणार? त्यांचा या इनायकावर भरोसा नाही का? मोठा कुठल्या महाराजाकडे होता पंच पक्वान कराया, साधं घीवर जमनात याला. साधं घिवर? साधे घिवर तुला येतात का करता? म्हणे साधे घिवर. माऊली, आता म्या कधी म्हणलं मला येत म्हणून? हा, मग मला कशाला पाचतोय ते उपदेशामृत? अरे मग तू मान्य कर की, तू गाढव आहेस, अडाणी आहेस, तुला काय बी येत नाही, मान्य कर की. अरे तुला साधी गोष्ट कळत नाही? घीवर कसा करायचा त्यो? घीवर कसा करत्यात? तार तार गुंफल्यावानी. त्यासाठी आबा भाऊ मनाची तार लागाय पाहिजे. देवाची भक्ती करताना माणसाची जशी तार लागते ना, तशी तार लागाय पाहिजे. सखा दादा, अहो काही संबंध आहे का एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी? काही काय हाय हाय कसा ते सांगतो, ऐका. देव आहे चराचरात, देव आहे चराचरात, तारे तारेत घीवरात. देव आहे चराचरात, तारे तारेत घीवरात. देव आहे चराचरात. अगो बाई, दुर्गे, स्वयंपाकघर कसे लख्ख केलं हिने. खरेच हो ताई काकू. मुक्ते, छान हो छान. बरं दुर्गे, तांदूळ घे निवडायला आणि त्या सगुणेस हाक मार.
तिला म्हणावं नीट भाजी निवडायला घे. नाही आता सांगितले तर घटकेभराने सगळे तयार मिळेल हो आपल्याला. काय गो ताई? नाही, माझ्या सगुणेच्या नावाने कशाला चाललाय शंख? अगो बाई, अहो तुम्हीच तिला गोगल काय म्हणता ना, आणि मला नाही हो शंख करायची सवय. काम वेळेत व्हावे एवढेच माझे म्हणणे असते, आणि आता सुरू केले की मगच वेळेत होईल की नाही. हो बस. मी तांदूळ निवडले आणि अगो बाई, माठाची भाजी देखील निवडून ठेवली आहे हिने. गुणाची आहे हो पोर. सुभद्रा काकू, गुणाची आहे की नाही मुलगी? हो का दुर्गे? नाही, एवढा अगदी पुळकाच आला असेल ना तुला, तर मग घे ठेवून हिला कायमची. अगो बाई, नवऱ्याने टाकले म्हणून वाईट वाटते हो. तीही अशी गुणाची पोर. घरची ही लक्ष्मी हिच्या नवऱ्याने सांभाळून ठेवायला हवी होती हो. नेटिव्ह प्रेस ऍक्ट लादला जाणार बहुतेक. होय, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कायद्याचे लॉर्ड सॅलिसबरी यांनी जोरदार समर्थन केले होते. अहो, त्यांनी मुळी अहवालच पाठवलाय गव्हर्नर जनरल लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्याकडे. देशी वृत्तपत्रातील मजकूर हा ब्रिटिश सरकारविषयी अप्रिती निर्माण करणारा आणि चिथावणीखोर असतो असे स्पष्टपणे लिहिले आहे त्या अहवालात. होय, देशी वृत्तपत्रे ही लोकांना जोडण्याचे साधन होऊन स्वातंत्र्याची चळवळ अधिक जोम धरेल अशी त्यांस भीती वाटते आहे. आणि म्हणूनच नेटिव्ह प्रेस ऍक्टच्या रूपाने देशी वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यावेळी लॉर्ड नॉर्थब्रुक यांनी सॅलिसबरींचा हा अहवाल फेटाळून आपल्या विचारांच्या स्वातंत्र्याचा आदर केला खरा, परंतु आताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटल हे काही तितके उमदे नाहीत. त्यांनी नेटिव्ह प्रेस ऍक्ट हवा असे मत मांडणारा एक विस्तृत अहवाल तयार करून सर्व प्रांतांकडे अभिप्रायार्थ पाठवला आहे. पण प्रांतांकडून अनुकूल अभिप्राय मिळवणे काही विशेष कठीण नाही. थोडक्यात हा कायदा आता आपल्या उरावर बसणार. होय, त्यामुळे त्यांच्या या तयारीस कायद्याचे स्वरूप येण्यापूर्वीच आपण त्यांस अटकाव करणे अत्यंत गरजेचे आहे, अगदी तातडीने. पण आता काय करणार? जर प्रांतांपर्यंत अहवाल गेले असतील तर विरोधासाठी आपल्याकडे फार थोडा वेळ शिल्लक आहे. आणि शिवाय जर ताकदवान विरोध करायचा असेल तर वृत्तपत्रकारांचं संघटन आहेच कुठे? आहे. सार्वजनिक काकांनी कलकत्त्यातील वृत्तपत्रकारांशी संपर्क साधून त्यांच्याशी पत्रव्यवहार करून एका परिषदेचे आयोजन केले आहे. हा कायदा तेथे जन्मास येणार आहे तेव्हा तेथे जोरदार निषेध होणे अत्यावश्यक आहे, आणि त्या दृष्टीने सारी तयारीही झालेली आहे. खरेच सार्वजनिक सभेस त्यासाठी शतशः दंडवत. मला वाटते माधवराव, त्यास पाठबळ देण्यासाठी आपण मुंबई इलाक्यातील वृत्तपत्रकारांचे संघटन करावयास हवे. आमचेही मनी तेच होते. आपण उद्याच मुंबईस रवाना होऊयात आणि तेथील कामे मार्गी लावूयात. होय, शुभस्य शीघ्रम. लगेच निघूया, अगदी उद्याच. Once upon a time, there was a king. The king was very good. He loved his people. He loved his people and treated them with lots of patience. He was very good to his. काय हो, हाक मारली? होय, हा एकदम तल्लीन झाला होता देवाच्या भक्तावानी. अहो, शिक्षण हा देवच आहे माझा. अहो, मग त्या देवाचं आम्हाला बी दर्शन घडवा की एकदा. म्हणजे जे काय अभंग वाचतात ते आम्हाला बी शिकवा की 2-4, तेवढेच आमच्या अभंगात भर पडत. अहो सखा काका,
मी काही तुकारामांची गाथा वाचित नव्हते. हे इंग्रजीचे पुस्तक आहे, इंग्रजीचे. आणि इंग्रजी ही एक भाषा आहे. मग असू देत की माऊली. तुकाराम महाराज म्हणजे मोठे संत होते ते. पण देवाच्या दरबारात समध्यांना डोकं टेकायची परवानगी असती. आता म्या कवनं करतो, पोवाडे म्हणतो का नाही? हो. तसंच यो कोणी इंग्रजी करत असेल अभंग. तुम्ही अनुमान करू नका. तुम्ही फक्त वाचा. मी त्याला फक्कडशी चाल लावतो. वाचा. काका काका, इगर्जी नावाचा कोणी संत बिंत नाहीये हो. हे इंग्रजीचं पुस्तक आहे, इंग्रजीचे. आणि इंग्रजी ही एक भाषा आहे. अहो तेच ते हो. प्रत्येकाची आपापली अशी निराळी भाषा असती. जो तो आपापल्या परीनं भगवंताला आली होतो. आता म्या करतो ती कवनं थोडी तुकाराम महाराजांसारखी असते. तो देव भावाचा मुखेला असतो. अहो त्यो जनीसाठी दळू काढू लागतोय, नाथाच्या घरची कावड होतोय आणि नामदेवाच्या हातचा घास खातोय. असा त्यो भगवंत. तो या सख्याची समधी कवन स्वतः समजून घेतोय. असाच यो माझा सखा पांडुरंग. राम 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 तुकाराम तुकाराम राम 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 तुकाराम तुकाराम राम 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 तुकाराम तुकाराम राम 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 तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गपगिरा मालक. असू दे असू दे. आवाज आला म्हणून पहावयास आलो. आणि रमाबाई, कामे चालू असताना सुद्धा वाचन अखंड चालू आहे. वाह, काय वाचित आहात? संत इगर्जीचे अभंग. काय काय सांगा दादा? काय चुकलं का माझं? नाही नाही. नाही बी म्हणताय, हसताय बी, गरीबाची चेष्टा करताय. आम्ही अहो सगळं इकडे भोपळ्या. हे संत इगर्जीचे अभंग नसून इंग्रजी भाषेचे पुस्तक आहे. हे समजवता नाकी नऊ आले आमच्या. संत इंग्रजी. वा, उत्तम. पण या सखादादांच्या अभावित विनोदांमुळे साऱ्यांचा चांगलाच विरंगुळा होत असेल. बरे रमाबाई, उद्याच तुम्हास पुण्यास रवाना व्हावयाचे आहे, ध्यानात आहे ना? तुम्हास म्हणजे आपण दोघेही जाणार आहोत ना? हो, पण 2-4 वारांसाठी आम्हास मुंबईत काही काम आहे. तेवढे आटोपले की आम्हीही पुण्यात येऊच. अगो बाई, स्वतः? म्हणजे मी असे म्हणत होते, आपण 2-4 वारांनीच जर पुण्यास येणार असाल तर मी येथून आईकडे जाऊन मग मागाहून आपल्याप्रमाणे पुण्यास आले तर नाही का चालणार? नाही चालणार. तुमचे तुम्हीच ठरवले? नाही, म्हणजे मी विचारित होते फक्त. विचारित होतात की सांगत होतात? हो. रमाबाई, का नाही चालणार? आमची काहीही हरकत नाही. आबा आणि तुम्ही देवराष्ट्रात जा, तेथे आईची पोटभर भेट घ्या आणि मग पुण्यास या. आम्ही तोवर पोचूच. थँक्यू. बरे, तोवर संत इंग्रजीच्या अभंगाचे पठण मात्र चालू ठेवा. हो. खरेच आईला इतका आनंद होईल म्हणून सांगू. मला तर तिला कधी एकदा भेटते आणि इथल्या साऱ्या गमती जमती सांगते असे झाले आहे. विशेषतः घिवरांची फजिती. पण आता तिच्याकडे जाईन ना तर 1-2 नवे पदार्थ शिकून येईन, म्हणजे आपल्याला काही त्रास नको इथे. आणि हो, आणखीन बरेच काय काही सांगायचं आहे तिला. लोकहितवादी
घ्या, पाणी घ्या बघू आधी. हळू. आव. काय होते? छातीत जळजळते आहे थोडी. उमासाही येतोय का? काही नाही, पित्ताचा त्रास झाला असेल. हे बघा, मी सूतशेखराचे चाटण आणते. हा, असेच थांबा, आलेच मी. हे घ्या. बरे का? मी नाही जात आईकडे. तुमच्या सोबत येते मुंबईला. का? काय झाले? हो, ही अशी तब्येत असताना तुम्हाला एकट्याला कसे जाऊ देईन मी तिथे? कोण घेणार काळजी तुमची? रमाबाई, साधा पित्ताचा त्रास आहे आणि तेथे भिडे लोकहितवादी आहेत. तुम्ही काळजी करू नका. अगदी 2 वारांचाच तर प्रश्न आहे. तुम्ही जा तुमच्या आईकडे, मग आपण पुण्यात भेटतोच आहोत की. मात्र रमाबाई, पुण्यात तुम्हास तुमचे मन घट्ट करावे असावे. येथील वर्तमान जाणून घेण्यासाठी साऱ्या बायका तुम्हास भंडावून सोडणार हे नक्की. बऱ्याच दिवसांनंतर त्यांना कोणीतरी बोलावयास सापडेल, त्यामुळे त्यांची सरबत्तीच सुरू होईल. तुम्ही मात्र गांगरून जाऊ नका. काय? बरे.